जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा आहे त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त जागा याव्यात आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदेच्या जागा याव्यात या मागणीकरिता पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर कालपासून बेमुदत उपोषण सुरू आहे। त्या उपोषणासंदर्भामध्ये महत्त्वाच्या ज्या घडामोडी आहेत, महत्त्वाच्या ज्या अपडेट्स आहेत त्या अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडच्या जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, आपण जर का येत्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टेट बॅच 3.0। या बॅचमध्ये तुम्हाला IBPSच्या पॅटर्नप्रमाणे जेवढे सब्जेक्ट्स आपल्याला एक्झामकरिता आहे त्या सगळ्या सब्जेक्ट्सचे डेली लाईव्ह लेक्चर होणार आहेत आणि लेक्चर जे आहे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये देखील तुमच्याकरिता पाहण्याकरिता अवेलेबल असणार आहेत। PDF नोट्स असेल, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, त्याच्यासोबत डाऊट क्लिअरिंगचं सेशन आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामधली 1 नंबरची जी टेस्ट सिरीज आहे त्यामध्ये 500 टेस्ट आहेत ती देखील तुम्हाला या बॅचमध्ये मोफत मिळणार आहे। आणि सध्या पाडवा आणि ईदपर्यंत या सर्व बॅचेसवरती तुम्हाला जे आहे 15% डिस्काउंट देखील पाहायला मिळणार आहे। आता येऊया आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे। मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे फेज 2 ची जी कारवाई आहे ती सुरू झालेली आहे। पवित्र पोर्टलमार्फत जे काही भरती केली जाते त्या भरतीचा जो दुसरा टप्पा आहे त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये शिक्षण मंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये सांगितल्याप्रमाणे जवळपास जे आहे 11,000पेक्षा जास्त जागा या ठिकाणी पोर्टलला आलेल्या आहेत। परंतु त्यामध्ये शोकांतिका आपल्याकरिता ही आहे, जिल्हा परिषदांच्या जागा आपल्याला या ठिकाणी अजूनही पाहायला मिळालेल्या नाही। त्या जागा याव्यात या एकमेव मागणीकरिता पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर युवा विद्यार्थी असोसिएशन यांच्या वतीने तुषार देशमुख आणि जे संदीप कांबळे सर आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। या आंदोलनाला अभियोग्यताधारकांच्या वतीने खूप चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे। परंतु अनफॉर्च्युनेटली अजूनही जी महत्त्वाची मागणी आहे की जिल्हा परिषदेच्या जागा यायला पाहिजे। जिल्हा परिषदेच्या जागा ज्यामध्ये की 10% ज्या जागा कपात करण्यात आल्या होत्या त्या यायला पाहिजे। पहिल्या राऊंडमध्ये ज्या काही जागा रिक्त राहिल्या, अपात्र झाले, गैरहजर राहिले त्या जागा आपल्या हक्काच्या आहेत आणि त्या जागा येणं हे क्रमप्राप्त आहे। त्या गोष्टीची जाणीव शासनाला, प्रशासनाला करून देण्याकरिता या आंदोलनाला जे आहे पाठिंबा आपण आपल्या चॅनलच्या वतीने देखील ऑलरेडी दिलेला आहे। आज पुन्हा एकदा जे आहे आपण त्यांना पाठिंबा देतो आहोत आणि शासनाने, प्रशासनाने देखील या आंदोलनाची लवकरात लवकर दखल घ्यावी अशी आपण विनंती देखील करतो आहोत। या आंदोलनामधले आपण आता काही महत्त्वाच्या ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडी व्हिडिओच्या स्वरूपामध्ये जाणून घेऊया। 10% पदकपात, रिक्त अपात्र गैरहजर जागींची जाहिरात 2022-23च्या संच मान्यतेनुसार 10% पदकपात, रिक्त अपात्र गैरहजर जागींची जाहिरात 10% पदकपात, रिक्त अपात्र गैरहजर जागींची जाहिरात। शिक्षण मंत्री साहेब, शिक्षण मंत्री साहेब, शिक्षण मंत्री साहेब, शिक्षण मंत्री साहेब, जाहिरात द्या, जाहिरात द्या, जाहिरात द्या, जाहिरात द्या, जाहिरात द्या, जाहिरात द्या। मी तो मुद्दा कॉल करतो। त्यांनी तो शेवटी 15 ते 20 मिनिटाच्या चर्चेनंतर सहज मोबाईल त्यांनी स्क्रोल डाऊन केला, वरती नेला आणि सांगितलंय सॉरी, प्रस्ताव आहे। विचार करा, सेकंड फेजचा प्रस्ताव सुद्धा धुळकात पडला होता। त्या पहिल्या अन्नत्यागचे निवेदन द्यायला गेलो आम्ही, मुख्यमंत्र्यापासून शिक्षण मंत्री आणि सर्व विभागाचे सामान्य प्रशासन, ग्रामविकास, शालेय शिक्षण सचिव आणि उपसचिव। तेव्हा आम्ही अर्धा तास दोघीजणी कॅबिनमध्ये होतो। प्रदीप पवारची गाडी होती, प्रदीप पवार सुद्धा याला आय विटनेस आहे। पुढे प्रदीप पवार तर 29 जुलैचा प्रस्ताव धुळकात पडला होता, प्रेस करावं लागलं। त्याच्यामुळं आपल्यावर संस्कार आहे, पण बरंच इकडे दिले पहिल्याच दिवशी लेखी स्वरूपात किंवा त्यांचा रिप्लाय यांना त्या पद्धतीने दिलेला आहे। नकारात्मक असे ना, पण आपल्याला रिप्लाय दिलेला आहे।
पण आपलं कालपासून आंदोलन चालू आहे. काल आपल्याला प्रशासनाने कुठलीही दखल आपली प्रशासनाने घेतलेली नाहीये. आज आपण शेवटचा दिवस वाट बघणार आहोत की प्रशासन आपल्याला काय करेल, किंवा आपली एखादी टीम बोलावेल का, किंवा प्रशासन आपल्यासोबत हितगुज करेल का, किंवा काहीतरी आपल्यासोबत बोलून आपल्या मनाचं जे मनामध्ये काही जे शंका आहे त्या शंकेचे निरसन करेल का, याची आपण वाट बघतोय. जर प्रशासनाने आपल्याला कुठल्याही पद्धतीनं जर प्रत्युत्तर दिलं नाही, कुठल्याही पद्धतीनं आपल्या शंकांचं निरसन केलं नाही, आणि ज्या काही आपल्या हक्काच्या 10% रिक्त अपात्र गैरहजर जागा आहेत त्या जर देण्याचं टाळलं तर आपल्याला निश्चित याच ठिकाणी भव्य स्वरूपात, मोठ्या स्वरूपात आणखी जे काही घरी व्यक्ती राहिलेले आहेत, जे अभियोजक घरी आहेत, त्यांनाही या समस्येचं गांभीर्य सांगा. तुम्ही घरी बसून नोकरी मिळणार नाही, आपल्याला या ठिकाणी नोकरी मिळणार आहे. आणि आपण तुषार देशमुख सर आहेत, संदीप कांबळे सर आहेत, जेव्हा जेव्हा हे दोन लोक या पेंडॉल मध्ये असतात तेव्हा आपला निश्चित विजय मिळालेला आतापर्यंतचा इतिहास आहे. दोन लोक सेकंड पेज होणार नाही हे आपल्याला स्वतःला देखील वाटत होतं, पण आदरणीय आयुक्त साहेबांच्या सकारात्मकतेनं, आदरणीय शिंदे साहेबांच्या सकारात्मकतेनं आणि तुषार देशमुख आणि संदीप कांबळे यांच्या सहकार्यानं आणि आपल्या अभियोजकाच्या उपस्थितीनं आपण सेकंड पेजची सुरुवात केलेली आहे. पण आज प्रत्येकाला वाटू लागलं सेकंड पेज आता अंतिम टप्प्यात आहे. आता आपण निश्चित लागलो, जागा देखील भरपूर येणार आहेत. आता निवांत झालो होतो, आपण आनंदात दिवस मोजत मोजत पुढे जात होतो, पण आपल्या हाताला शेवटी निराशा आली की संच मान्यतेच्या निकषामुळं जिल्हा परिषद मध्ये जागा अतिरिक्त होत आहेत. दुसरा विषय पैसा क्षेत्राचा विषय असेल, अनेक अन्य बाबी आहेत, पण आम्हाला कुठल्या संच मान्यतेशी घेणं देणं नाही, आम्हाला कुठल्या पैशाशी संबंध घेणं देणं नाही. आम्हाला 2022-23च्या संच मान्यतेनुसार 10% रिक्त अपात्र गैरहजर जागा हव्यात, आणि त्या जागा घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही. हा संकल्प आम्ही प्रत्येकाच्या मनात घेतलेला. चाहे जितने तूफान आए आ चले फिर आंधिया, चाहे जितने तूफान आए आ चले फिर आंधिया, इरादे मजबूत तो छू लेगी बुलंदिया. किती अंधार असू द्या, किती वारे येऊ द्या, किती तुफान येऊ द्या, पण आपल्या मनामध्ये जर एक वेगळा संकल्प असेल, आपल्या मनामध्ये एक वेगळी एनर्जी असेल, आणि आपण हे बघा, एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो. आयुष्य फार कमी आहे. पहिले 10 वर्ष बालपणात जातात, म्हातारपणातले 10 वर्ष बिछाण्यावर जातात. आपण आयुष्य सरासरी आयुष्य वर्ष आपलं 60 वर्ष समजू. 60 वर्षामध्ये 30 वर्ष झोपेत जातात. 30 वर्ष उरले तर 30 वर्षातले पहिले 10 वर्ष बालपणात सगळं मायबापाला करावं लागतं, आणि शेवटचे 10 वर्ष आपल्या लेकरा बाळाला करावं लागतं. राहिले 10 वर्ष ना, हाच 10 वर्षाचा काळ आहे. ज्या 10 वर्षाच्या काळात पाय मारले तिथून पाणी काढू शकतो आपण, एवढी ताकद या वयामध्ये आहे. जिल्हा परिषदेच्या जागात आपण भूताच, हा संकल्प सर्वात महत्त्वाचा. मला या ठिकाणी जवळपास 250 ते 300 अभियोजकधारक दाखल आहेत. या सर्वांनी एक शपथ घ्यायची आहे, जोपर्यंत 10% रिक्त अपात्र गैरहजर जागा 2022-23च्या संच मान्यतेनुसार मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही हे मंडप सोडणार नाही. हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. सर्वजण तयार आहे? 100% 10% पदकपात रिक्त. सप्टेंबरच्या शासन मंजुरी निर्णयानुसार पहिल्या फेजमधील अपात्र गैरहजर रिक्त आणि 10% कपात केलेल्या जागा या सेकंड फेजमध्ये जिल्हा परिषदच्या पूर्ण क्षमतेनं आल्याच पाहिजेत आणि जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आयुक्त कार्यालयातून आम्ही मोठ्या जास्त संख्येने उपस्थित होऊ आणि त्याला एकही उमेदवार या ठिकाणावरून जाणार नाही. गरज भासली तर तुमच्या शिक्षण आयुक्त कार्यालयाला टाळे सुद्धा आम्ही टाळल्याशिवाय इथनं उठणार नाही. जोपर्यंत जागा देणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही. रेडी टू स्टार्ट. जुल्मी जब जब
जब जुल्म करेगा सत्ता की हथियारों से, शिक्षक भर्ती चप्पा चप्पा गूंज उठेगा इंकलाब के नारों से। जुल्मी जब जुल्म करेगा सत्ता की हथियारों से, चप्पा चप्पा गूंज उठेगा इंकलाब के नारों से। जुल्मी जब जुल्म करेगा सत्ता की हथियारों से, चप्पा चप्पा गूंज उठेगा इंकलाब के नारों से। और हम क्या चाहते? शिक्षक भर्ती, और हम क्या चाहते? शिक्षक भर्ती, बोल मेरी बहना, शिक्षक भर्ती, बोल मेरे भाई, शिक्षक भर्ती, विद्यार्थी बोला, शिक्षक भर्ती, शिक्षक भी बोला, शिक्षक भर्ती, और तुम क्या चाहते? शिक्षक भर्ती, हम क्या चाहते? शिक्षक भर्ती, इधर से बोलो, शिक्षक भर्ती, उधर से बोलो, शिक्षक भर्ती, बोल मेरे बहना, शिक्षक भर्ती, बोल मेरे भाई, शिक्षक भर्ती, बालक से बोला, शिक्षक भर्ती, विद्यार्थी बोला, शिक्षक भर्ती, प्रिंसिपल बोला, शिक्षक भर्ती, हर गांव बोला, शिक्षक भर्ती, तुम पुलिस बुलाओ, शिक्षक भर्ती, लेके रहेंगे, शिक्षक भर्ती, डंडे मारो, शिक्षक भर्ती, हम नहीं झुकेंगे, शिक्षक भर्ती, नहीं झुकेंगे, शिक्षक भर्ती, हम लड़ते रहेंगे, शिक्षक भर्ती, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, हम लेके रहेंगे, शिक्षक भर्ती, हम